ड्राईव्ह केला, कवचला फिल्डर आहेत, बॉल फील्ड केला गेला. आउटसाइड एज, फिल्डर स्लिप मध्ये जरूर तिथे आहेत आणि त्यांच्याकडनं मिस्टेक झाली नाहीये, फिल्डिंग चांगली लागली आहे. डॉट बॉल दरम्यान येतोय, 2 निर्धाव आलेत. पहिला बॉल खराब सुरुवात होती, पण त्यात नंतर 2 चांगले बॉल टाकलेत. खरं तर गोलंदाजाने कौतुक करावं लागेल. पहिला बॉल थोडा खराब टाकला होता, बट त्यानंतर 2 चांगले बॉल टाकलेत गोलंदाजाने. बॅटिंग टीम थोडं आपण बाजूला व्हा, थोडं बाजूला या आपण. मॅच थांबवा प्लीज, कारण बघा आमच्या स्कोररला त्रास होतोय आणि जी बॅटिंग टीम आहे बघा, शंभू सांगतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. मॅच आपण स्टार्ट आता करूया. सध्याच्या घडीला असं इंटरेस्टिंग मॅचेस या स्पर्धेमध्ये देखील सुरू आहेत आणि सध्याच्या घडीला आणखीन एक मॅच इंटरेस्टिंग सुरूच आहे. पायावरती बॉल लागलाय, डॉट बॉल आणखीन एक येतोय. गोलंदाजी कमालीची लागली आहे 7 स्टार नाकिंदाची. सुरुवात थोडी खराब जरूर होती, 5 एक्स्ट्रा नाही सुरुवात, बट गेले 3 चेंडू निर्धाव आले, ही महत्वाची गोष्ट. आता ड्राईव्ह करायचं होतं, आणखीन एक डॉट बॉल आलाय. बघा या बॅटिंग क्रमामध्ये बॅटर्स चांगले जरूर आहेत. आपल्याला GB11 कोळीआळी संघ खेळताना पाहायला जरूर मिळतोय आणि सध्याच्या घडीला ना अडचणी थोड्या जाणवतात. आता थाईज वरती बॉल दिला, आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहिलं स्थिर आहे 5 वरती आणि आता यष्टांचा वेध, पण अंपायर्सने सांगितलं हा नो बॉल, नो बॉल आहे. आणि हा बॉल बाउंड्री लाईनचा बाहेरही गेला. या 5 धावा मिळतील. विकेट आलीच होती, बट ऍक्शन मुळे हा नो बॉल देण्यात आला. आता करायचं आहे आणखीन, जर आपण पाहिलं सध्याच्या घडीला पहिलं सत्र सुरू आहे. ड्राईव्ह केला, आता हा फटका चांगला, डॉट बॉल भरपूर सारे आले, बट त्यात नंतर या येतात महत्वपूर्ण 4 धावा आणि धावफलक या 4च्या साख्याने स्कोर आता जाऊन पोहोचला 14 वरती. यात नंतर जो होणारा सामना आहे टॉससाठी आपण आमंत्रित करूया. यात नंतरची बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. चेतक वॉरियर्स आणि JMCC बोंडारवाडी ही बॅटल यात नंतर आहे. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 14 वरती आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलर आता तयार होता. रिवर्स खेळायचा होता, आता बॉल डायरेक्टली बाउंड्री लाईनचा पलीकडे केला, चौकार दरम्यान मिळेल.
आणखीन एक चांगला फटका दरम्यान आलाय आणि 4च्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय. टीम टोटल 22. सध्याच्या घडीला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आनंदाचा माहोल, बट सध्याच्या घडीला आमच्या जेवण कक्षामध्ये दुःखाचा माहोल आहे. स्कोर कार्ड जर आपण बघला सध्याच्या घडीला स्थिर आहे 22 ऑन द बोर्ड. आणि बॉडीवरती बॉल दिला, रन घेण्याचा प्रयत्न केला, निशाणासाठी रन आउटची विकेट. रन आउटची विकेट दरम्यान आली आहे आणि महत्वपूर्ण विकेट आहे. बघा स्टार्ट जर आपण बघला ना तर मी म्हणे 50-50, कारण जितके डॉट बॉलही दरम्यान आलेले आहेत आतापर्यंत. कारण जर आपण पाहिलं स्टार्ट का होता, फर्स्ट बॉल वाईट +4, देन डॉट 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 अशी परिस्थिती, त्यानंतर नो बॉलवरती चौकार, त्यानंतर एक चौकार, देन सेकंड ओव्हर, आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चौकार, त्यानंतर डॉट बॉलही आला आणि त्यानंतर रनआउटची विकेट आणि आणखीन एक हात चांगला बॉल टाकलाय. आणि दरम्यान इथे सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने स्कोर करता पुढे चला 23. बघा लेट नाईट आपण बघले की सामने ज्या प्रकारे रंगतात, लेट नाईट रन्स तितके बनत ना की स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 23 वरती आहे. 23 धावा झालेल्या आहेत आणि 2 ओव्हरचा खेळही समाप्त झालेला आहे. आणि इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्ट्रगल करतात बॅटर करतर या सामन्यामध्ये अजित. अजित या फलंदाजाने जबरदस्त कामगिरी आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे, बट इथे थोडा स्ट्रगल करतो. बट हा फटका चांगला आला आणि हा फटका त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्वाचा होता. पुन्हा एकदा हॅमर केलं, आता हे मिळतील या 4. सध्याच्या घडीला अजितचा बॅटमधनं हे जे फटके येतात ना, हे फटके रन्स तर इम्पॉर्टंट आहेतच, बट त्यातल्या त्यात ना जर आपण विचार केला ना तर हा स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तितके महत्वाचे आहेत ना. स्टार्ट थोडा स्लो होता अजितचा, बट देन आता फटके येतात त्याचा बॅटमधनं. आताही गॅपमध्ये बॉल चालला, एक्स्ट्रा कव्हरला आणखीन एक चांगला फटका, चौकार आणखीन एक येतोय. 4च्या मदतीने टीम टोटल आता जाऊन पोहोचल 35 ऑन द बोर्ड. गाडी बॅक ऑन ट्रॅक आहे आणि असे फटके सातत्याने हवेत. पॅनवरती बॉल, आता पायाला लागूनही बॉल गेला बाउंड्री लाईनचा बागेत, चौकार. आता मोमेंटम शिफ्ट होतोय आणि या क्षणाला मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी अशा प्रकारे रन्स हवे होते. आता थाईज वरती आदलला रनआउटची शक्यता, अजितचं काम तमाम. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे, धक्का आता लागलाय हा दुसरा. आणि स्कोर कार्ड जर आपण बघलं सध्याच्या घडीला 39 वरती आहे, 39 ऑन द बोर्ड. 39 धावा धाव फलकावरती. पण या क्षणाला सध्याची परिस्थिती जी झालेली आहे, अजित बाद जरूर झालेत, पण जो मोमेंटम हवा होता या इनिंगला तो मोमेंटम मागील ओव्हरमध्ये अजितने दिला. कारण मागील ओव्हर जर आपण पाहिलं तर 4 चौकार तिथे आलेत आणि ते महत्वाचे 4 चौकार होते, कारण 2 ओव्हरपर्यंत गाडी अडकली होती. अजित स्ट्रगल करत होता, रन्स येत नव्हते, भरपूर सारे प्रश्न होते, पण मागील ओव्हरमध्ये लगातारचे आलेले ते 4 चौकार महत्वाचे लागले. आता खेळही समाप्त झालेला आहे. अवघ्या 3 षटकांचा आणि 3 षटकांचा अखेरता रन्स आहेत. 39 धक्के 2 लागलेत आणि अजूनही या पहिल्या सत्रामध्ये येत्या 12 चेंडूंचा खेळ राखलेला आहे. आणि गोलंदाज आता तयार होतो या 4th ओव्हरमध्ये. बॉलिंग मार्क वरती सूरज येतो या 4th ओव्हरमध्ये. 12 चेंडू आणखीन आहे समोर. मंथन आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. रन्स हवेत बट पहिलाच बॉल बीट झालाय. मंथन डॉट बॉल दरम्यान येतोय आणि डॉट बॉल आता महत्वाची आहेत. बघा डेथ ओव्हरमध्ये काय असतं की डेथ ओव्हर्समध्ये ॲज अ बॉलर तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेशन्स असतात की विकेट नाही आले चालेल, पण डॉट बॉल आले पाहिजे. पण इथे गॅपमध्ये बॉल आणि दोन्ही फिल्डर्स तिथे भांडण करत राहिले की मी बॉल फील्ड करेन. पण बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. मिळतील या 4.
कदाचित तिथे एखाद्या फिल्डरने सांगितलं असतं की मी बॉल फील्ड करतोय, घाई थोडी होती तिथं, घाईमध्ये गडबड होण्याची शक्यता तितकीच असते, पण तशा वेळेला थोडा संयम तुम्हाला बाळगावा लागतो, थोडं ॲक्टिव्ह राहावं लागतं आणि त्या वेळेला ना खरं तर तुमचा IQ लेवल टेस्ट होतो. दिशा आता खराब आहे, कारण जेव्हा फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडमध्ये एखादा डिसिजन घ्यावा लागतो ना ते काम थोडं अवघडच होतं आणि मागील बॉलवरती फिल्डर्सला तेच करायचं होतं. स्कोरकार्ड सध्याच्या घडीला या अतिरिक्त रनच्या साह्याने स्कोरकार्ड 44, 44 धावा धावफलकावरती आहेत. शंभू डॉन आमच्या समवेत आहे. जर डॉनने एक कॅच पकडली असती तर कहाणी थोडी वेगळी होती तिथे. पॅनवरती बॉल थाईज वरती अदलून गेला, बाउंड्री लाईनचा बाहेर 4 मिळेल. बॅटला लागला, बॅटचा संपर्क होता की पायाचा? पायाचा संपर्क होता. लेग बाईस या 4 आहेत. मंथन स्ट्रगल करतोय. मग खरं तर या स्पर्धेमध्ये कारगर कोणते फलंदाज आहेत? ज्या फलंदाजाने स्वीपचा फटका खेळला, ज्या फलंदाजाने रिव्हर्स स्वीप खेळलं, ज्या फलंदाजाने पॅडल स्वीप खेळलं, तो मॅटर कारगर लागला. बॉल अजूनही बाकी या ओव्हरमध्ये येते 2 चेंडू आणखीन. आता रिव्हर्स अटेम्प्ट केला मंथनने, बट हँड आय कॉर्डिनेशन, बॉलवरती नजर, या गोष्टींचा अभाव तिथे आहे. कारण बघा फक्त आपण विचार केला की नेक्स्ट बॉलवरती मला रिव्हर्स स्वीप खेळायचा, स्विच हिट खेळायचा, विचार करून नाही होत ना. तुम्हाला बॉलची लाईन आणि लेंथ देखील पिक करायची आहे ना. थाईज वरती बॉल आला, आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि आता खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरचा खेळता रनचा अखेर 48 आणि 1 ओव्हरचा खेळ राहिला. नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया. पुढील जो सामना आहे यात नंतर जी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच चेतक वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये JMCC बोंडारवाडी, दोन्ही टीम्स टॉससाठी आपण हजर राहा. गाडी आता पुन्हा अडकली कारण तिसऱ्या षटकामध्ये रन्स आला, बट फोर्थ ओव्हर फक्त 9 धावा. स्कोर कार्ड 48 आहे. नो बॉल पडलाय, चौकारही आलाय, मिळतील या 5 धावा मिळतील आणि 5 धाव्यांचा साग्याने 53 ऑन द बोर्ड. 53 धावा धावफलकावरती आहेत. या परिस्थितीमधनं मी म्हणेन 60 पेक्षा जास्तही बनवलं तरी सुद्धा मॅच चांगली होऊ शकते. पण हे काय घडलं या क्षणाला? बॉल जर आपण पाहिला राज, मागील बॉलवरती काय चौकार आहे. सो प्लीज इशारा इथे करा, आम्हाला डायरेक्टली काय समजत नाही ना. आता प्लॅन मिस, डॉट बॉल दरम्यान येतोय. मागील बॉलवरती चौकार होता, तो देखील नशिबाचा चौकार होता. फिल्डिंग थोडी बेटर लागली असती तर तिथे रन्स वाचवल्या जाऊ शकल्या असता. आता ड्राईव्ह केला, फिल्डिंग इथेही जबरदस्त. इथे मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलचा साख्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. टीम टोटल या सिंगलचा साख्याने 58 ऑन द बोर्ड. 58 धावा धावफलकावरती आहेत.